सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा यंदाचा 36वा व्यापारी एकत्र मेळावा येत्या 31 जानेवारीला सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या आयोजकत्वाखाली बोर्डिंग ग्राउंड येथे संपन्न होणार आहे। आज दोन महत्त्वाच्या घोषणा आपल्या माध्यमातून सर्व व्यापारी बांधवांच्या समोर पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जिल्ह्यातल्या ग्राहकांपर्यंतही पोहोचवण्यासाठी म्हणून आजची पत्रकार परिषद महासंघाच्या वतीनं 2000 सालच्या मालवणच्या व्यापारी मेळाव्यापासून पहिल्यांदा जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यापाऱ्याला ज्याने नेकीने व्यापार केला आहे आणि हा नेकीने व्यापार करत असतानाच सामाजिक कामामध्येही तितक्याच नेकीने जबाबदारीने कार्यतत्परतेने सहभाग घेतलेला आहे। मग ते सामाजिक काम व्यापारी संघटनेचं असो, ते सामाजिक काम शैक्षणिक संस्थांच्या संघटनेमध्ये असो, ते सामाजिक काम राजकीय पक्षांमध्ये विविध क्षेत्रामध्ये केलेली कामं असो, सहकार क्षेत्रामध्ये केलेली कामं असो किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये केलेली कामं असो, अशातल्या एका आयोजक तालुक्यातील व्यापाऱ्याला महासंघाच्या वतीनं जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा शुभारंभ हा 2000 सालच्या मेळाव्यामध्ये झालेला होता। आणि त्यावेळी पहिल्यांदा कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर साळगावकर साहेब, जयंतराव साळगावकर यांना महासंघाचा हा पहिला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता। त्याच वर्षी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रमोद ओरसकर आणि कुटुंबियांनी दिलेल्या महासंघाकडे ठेवलेल्या ठेवीतून त्यांच्या मातोश्री माई ओरसकर यांच्या स्मरणार्थ अशी महिला की जिनं स्वकर्तृत्वावरती व्यापारामध्ये स्थान मिळवलं आहे, स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, अशा एका महिलेला माई ओरसकर स्मृती महिला उद्योजिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो। त्याचप्रमाणे महासंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेले मालवणचे प्रतापराव केनवडेकर यांच्या स्मरणार्थ मालवण व्यापारी संघाच्या वतीनं दिलेल्या देणगीतून महासंघाच्या वतीनं दरवर्षी ग्रामीण व्यापारी संघामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या एका व्यापारी संघाचा सन्मान हा प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला। त्यानंतर महासंघाच्या वतीनं महासंघाचे जे 10ही संलग्न असलेले तालुका संघ आहेत, त्यातील एका आदर्श तालुकाध्यक्षाचा त्या वर्षामध्ये, मेळाव्याच्या वर्षामध्ये ज्याने आदर्शवत काम केलेलं आहे, अशा एका तालुकाध्यक्षाचा सर्वोत्कृष्ट तालुकाध्यक्ष म्हणून सन्मान करण्यात येतो। आणि मेळाव्याच्या आयोजनामध्ये जो सर्वतोपरी राबतो अशा एका
कार्यकर्त्याचा सन्मान हा वेंगुर्ला व्यापारी संघाने महासंघाकडे ठेवलेल्या ठेवीतून कैलासवासी उमेश विष्णू शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार याने सन्मानित करण्यात आले. उमेश विष्णू शिरसाट यंदापासून पुन्हा एकदा या मालवणच्या 2024च्या मेळाव्यापासून 2 नवीन पुरस्कार दिले जाणार आहेत. आपले जसं मी मगाशी नाव घेतलं की प्रतापराव केनवडेकर, तशाच पद्धतीने महासंघाचं जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचं एक नेतृत्व ज्यांनी सातत्याने पडद्यामागे राहून महासंघ आणि व्यापारी संघटना योग्य आणि सुरळीतपणे कशी चालेल याचं सातत्याने सारथ्य केलं म्हणा किंवा नेतृत्व केलं म्हणा, पण कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा धरली नाही असे कैलासवासी भाईसाहेब भोगले या निमित्तानं मुद्दाम एक आठवण आपल्या मार्फत सर्वांच्या समोर ठेवतो. 25 वर्षापूर्वी ज्यावेळी मी महासंघाचा अध्यक्ष झालो, त्यावेळी खरं म्हणायचं झालं तर माझ्या आधी महासंघात कार्यरत असलेले कितीतरी जण होते आणि त्यामध्ये भाईसाहेब भोगले हे सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं, सर्वात श्रेष्ठ असं व्यक्तिमत्व होतं. पण भाईंनी त्यावेळी मला अध्यक्षपद नको, तुम्ही नितीनला अध्यक्षपद द्या, आणि त्यावेळी भाईंनी मी अध्यक्ष माझ्या अध्यक्षतेखाली त्यांनी कोषाध्यक्षपदाचं काम स्वीकारलं आणि नितीनताई शेटे हे त्यावेळी कार्यवाह म्हणून त्यांनी पद स्वीकारलेलं. असा एक दिलदार मनाचा आणि प्रचंड क्षमतेचा आमचं एक नेतृत्व, जे अकाली अनपेक्षितपणे आमच्यातून निघून गेलं. गेली काही वर्ष आम्ही भाईंच्या स्मरणार्थ काहीतरी आपण केलं पाहिजे असा विषयी चर्चा चालू होती. आणि मागच्या 2 वर्षामध्ये 8 वर्ष झाली ना, 10 वर्ष 13 वर्ष झाली भाईंना. आणि मागच्या 2 वर्षामध्ये हे खूपच प्रकर्षाने आमच्या समोर चर्चेमध्ये होतं. आज आपल्या माध्यमातून ही घोषणा करतोय की भोगले कुटुंबियांनी दीपक भोगले आणि त्यांचे सर्व बंधू, भाईंचे बंधू यांनी दिलेल्या देणगीतून, ठेवीतून यंदाच्या वर्षीपासून आयोजक तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये ज्याने पहिल्या पिढीत स्वतःच्या कर्तृत्वावरती व्यापार विकसित केलेला आहे, अशा एका युवा कार्यकर्त्याचा सन्मान हा भाई भोगले स्मृती आदर्श युवा उद्योजक या पुरस्काराने करण्यात येणार आहे. आणि हा यंदाचा पहिला पुरस्कार मालवणपासून सुरू होत आहे. जसं मी मगाशी सांगितलं, हे दोन्ही पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार आणि माई पुरस्कार, तसंच मालवणच्या मेळाव्यापासून हा आणखीन एक प्रतिवर्षी दिला जाणार आहे. कैलासवासी भाई भोगले स्मृती आदर्श ग्रामीण उद्योजक पुरस्कार युवा उद्योग. आणि याचबरोबर आणखी एक पुरस्कार
आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्याप्रमाणे महासंघामध्ये ते कार्यरत आहेत त्याचप्रमाणे जे हॉटेल चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे जे सोशल मीडिया डिजिटल पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत राजन नाईक, त्यांचे पिताश्री बापू नाईक जे नुकतेच आपल्याला सर्वांना सोडून गेले, त्या बापू नाईकांच्या स्मरणार्थ यंदाच्या वर्षापासून एका खास क्षेत्रामधील एक अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला, स्त्री किंवा पुरुष, सेवाव्रती बापू नाईक स्मृती सेवाव्रती बापू नाईक स्मृती नव उद्यमी पुरस्कार दिला जाणार आहे. आणि आतिथ्यशीलता, ज्याला हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणतात, या उद्योगातील, त्याचं सोपं नाव पर्यटन व्यवसायातील एका उद्योजकाचा, नवउद्योजकाचा सन्मान या पुरस्काराने, सेवा उद्योगातील व्यक्तीचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येणार आहे. आणि याच्यासाठी म्हणून महासंघाची स्वतंत्र अशी निवड समिती आहे आणि येत्या आठवडाभरामध्ये या सर्व पुरस्कारांची घोषणा आम्ही करणार आहोत. पुरस्काराचा स्वरूप हे महावस्त्र, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपाचं असेल. आम्ही कुठल्याही प्रकारे रोख स्वरूपामध्ये पुरस्कार देत नाही, त्याची आवश्यकताही नाही. आणि हे 2 नवीन पुरस्कार यावर्षीपासून घोषित करताना मला महासंघाचा कार्य म्हणून खूप आनंदही होत आहे. आणि यातून कुठंतरी केलेल्या कार्याची दखल ही महासंघाच्या वतीनं त्या व्यासपीठावरनं घेतली जाणार आहे. यातून एक निराळा संदेश, निराळा हुरूप व्यापार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचेल अशी इच्छा आणि अपेक्षा आहे. मी दीपक फुगले आणि कुटुंबीय आणि राजन नाईक आणि कुटुंबीय यांचे महासंघाच्या वतीनं शतशः